जॉईन केला. आज तुमचा वेळ बोलपटसाठी राखून ठेवलात. आणि बोलपट तुम्हाला माहितीच आहे, एक मराठी ओपन माईक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमच्या कथा, कविता, कॉमेडी काही सादर करू शकता. आणि एक दोन फक्त अटी आहेत आणि ते सृष्टी सांगेलच. सृष्टी जी आज आपली होस्ट आहे. सो ऑनलाईन ओपन माईक मध्ये आमचा नेहमी एक प्रयत्न असतो की एक नवीन होस्ट असावा किंवा नवीन काहीतरी थीम असावी. मोस्टली ते होस्टच घेऊन येतात. सो आजची जी होस्ट आहे सृष्टी, ती बरेच दिवसापासून एक बोलपटशी जोडले गेली आणि बोलपटच्या ओपन माइक्स नाही येते. ती आज बारामतीवरनं जॉईन करते. आणि शी इज अ डॉक्टर इन प्रोसेस. तिचं शिक्षण चालू आहे डॉक्टर्सचं. तिचे बरेच स्टार्टअप्स आहेत. तिने खूप गोष्टी चालू केल्या आहेत स्वतःच्या. सो ती जेव्हा यायला येत होती बोलपटला तेव्हाच मला असं वाटलं की बाबा तिला होस्टिंग दिलं पाहिजे. आणि ती काय करते हे, म्हणजे ती काय काय करू शकते होस्टिंग मध्ये हे मला बघायला खूप उत्सुकता आहे. ती आता माझी एक चांगली मैत्रीण झाली आहे. ती तुमची पण चांगली मैत्रीण होईल कार्यक्रम संपेपर्यंत. सो मी सृष्टीची एवढीच ओळख करून देते आणि ओव्हर टू यू सृष्टी. पुढचा ओपन माईक तुझ्याकडे. मी ऑडिबल आहे? येस. तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे बोलपटच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. यातल्या काही जणांशी माझा परिचय आहेच, पण बहुतांशी जणांसाठी ही आपली पहिलीच भेट आहे. तर मी थोडक्यात स्वतःचा परिचय करून देते. केतकी दिदींनी तर माझ्याबद्दल सांगितलंच आहे, पण मी एकदा सांगते. मी सृष्टी शेंडकर. मी मूळची बारामतीची आहे. मी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी मध्ये सध्या शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर मी वेदिक हर्ब आणि वी लोकल या स्टार्टअप सोबत काम करते. आणि माझी पर्सनली स्वतःची सगळ्यात आवडती ओळख म्हणजे मी लिहिते. आणि याच लिखाणामुळे आज आपण एकमेकांशी भेटले जात आहोत. पण या धावपळीच्या जीवनामध्ये मात्र ना लिखाण कुठेतरी मागं पडत चाललं होतं. आणि अशाच वेळी भेट झाली बोलपटशी. दर महिन्याच्या 1 तारखेला सगळे न चुकता कवी, लेखक, कथाकार एकत्र येतात आणि एखाद्या विषयावरती कविता, कथा सादर करतात. महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून इथे लोक जॉईन होतात. काही जण बारामतीवरून झाले आहेत, काही जण अहमदनगरवरून, काही जण पुण्यातून, तर काही जण मुंबईमधून. असे सगळे शब्दांवर प्रेम करणारे लोक एकत्र येतात आणि आपल्या कविता आणि कथा सादर करतात. तर हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः केतकीताई आणि शर्वरीताईचे मनापासून आभार. जास्त वेळ न घालवता आपण विषयाकडे वळूयात. तर आजचा विषय आहे सावली. तर जेव्हा विषय आम्ही सुचवत होतो तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता की असा कोणता शब्द असू शकतो ज्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असेल. जो शब्द एकच असेल पण त्याच्यावर त्या कविता वेगवेगळ्या अनुषंगाने येतील. तेव्हा सावली हा शब्द डोक्यात आला. बघा ना, सावलीचे अर्थ किती असू शकतात. एखादा लहान चिमुरडा मुलगा असेल तर त्याच्या मागे पडणारी काळ्या रंगाची छटा म्हणजे सावली असते. पण तो जसा जसा मोठा होत जातो तसं त्याला समजतं की त्याची आई बाप ही त्याची सावली आहे. जसा तो अजून मोठा होतो तसे त्याचे मित्र बनतात. त्यावेळी त्याला वाटू शकतं की मित्राचा खांदा ही सावली आहे. काहींसाठी प्रेम सावली असतं, काहींसाठी आपली स्वप्न सावली असतात, तर काहींसाठी मनातल्या भीती सावली असतात. तर अशा प्रकारे प्रत्येकासाठी सावलीचा अर्थ वेगवेगळा असतो आणि तो प्रत्येकासाठी विस्तृत होत जातो. आज आपण जसं जसं कविता आणि कथा ऐकू ना तसं तसं आपल्याला सावलीच्या नवीन छटाही पाहायला मिळतील. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या स्पर्धकांकडे वळूयात, आपल्या सादरीकरणाकडे वळूयात. त्यापूर्वी मी तुम्हाला काही नियम सांगते, त्याचे कृपया सर्वांनी पालन करावे. कविता कोणाच्याही भावनेला ठेच पोहोचवणारी नसावी. तसेच कविता कोणत्याही रिलिजियस किंवा पॉलिटिकल विषयावरती नसावी आणि कोणत्याही कॉन्ट्रोवर्शियल विषयावरती कविता सादरीकरण करू नये. तर आपण वेळ न घालवता आपल्या पहिल्या सादरीकरणाकडे वळूयात. तर कीर्तीताई, मी तुम्हाला विनंती करते की आपण आपली कविता सादर करावी. ती आहे ना कॉलवरती मीटिंग मध्ये? नाहीये जान्हवी ती. आय थिंक ती आली, ड्रॉप आउट झाली. हो, ठीक आहे.
आपण सावलीचा अर्थ मग आता अश्विनी ताईंकडून जाणून घेऊयात. हॅलो अश्विनी, मी अश्विनी बागलकर. मी सावलीवरच कविता केली. सावली हाच माझं कवितेचं नाव आहे. उन्हाच्या वाटेवर चालताना सावली माझी सोबत असते. उन्हाच्या वाटेवर चालताना सावली माझी सोबत असते. शब्द न बोलता, तक्रार न करता ती माझ्या पावलांशी नाते जपते. शब्द न बोलता, तक्रार न करता ती माझ्या पावलांशी नाते जपते. सुखाच्या क्षणी ती जवळ दिसते आणि दुःखाच्या वेळीही साथ देते. सुखाच्या क्षणी ती जवळ दिसते, दुःखाच्या वेळीही साथ देते. अंधार दाटला की हरवून जाते, पण प्रकाशात पुन्हा भेटते. अंधार दाटला की हरवून जाते, पण प्रकाशात मात्र पुन्हा भेटते. जीवनाच्या या प्रवासामध्ये माणसे अनेक भेटत जातात. जीवनाच्या प्रवासामध्ये माणसे अनेक भेटत जातात. काही क्षणभर साथ देतात, तर काही सावलीसारखी राहून जातात. काही क्षणभर साथ देतात, तर काही सावलीसारखी सतत राहून जातात. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देणारी सावली एक अनोखी गुरु असते. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देणारी सावली एक अनोखी गुरु असते. प्रकाश आणि अंधार यामधील जीवनाचे सत्य शिकवत असते. जीवनाचे सत्य शिकवत असते. धन्यवाद. अतिशय सुंदर. तर तुमची कविता खरंच खूप अप्रतिम होती. तुमच्या कवितेतून हे समजलं की सावली कधी पुढे नसते, सावली कधी मागे नसते. योग्य वेळ आली की ती सतत आपल्या सोबत असते. खरंच खूप छान सादरीकरण. तर चला पुढच्याकडून आपण सावलीची नवीन एक छटा जाणून घेऊयात. पुढचं सादरीकरण करतील नेहा. नेहा ताई नाहीये. उमाताई, आपण उमाताईंकडे जाऊयात. चालेल, थँक्यू. 1-2 मिनिटं. मी सावली हा जेव्हा विषय ऐकला ना, त्याच्यानंतर माझ्या मनात काय विचार आले ना ते मांडते बरं का, म्हणजे प्रयत्न करते. लहानपणी भूगोल या विषयामधून सावली ह्या मैत्रिणीविषयी माहिती कळली आणि मग वेगवेगळ्या उन्हाच्या वेळी बाहेर पडून सावली बघण्याचा मला छंदच जडला. प्रथम स्वतःभोवती भरपूर गिरक्या मारून झाल्या, पण ती पण गोल गोल फिरू लागली. अरे च्या, आपणच आपल्याला कसं बघणार, ही तर किमया फक्त आरशाची, हे लक्षात आलं. मग माझी मैत्रीण आणि मी एकत्र बाहेर जायला लागलो. माझी सावली ती बघे आणि तिची मी, आणि हे करता करता आम्ही एकमेकींच्या सावल्या कधी झालो हे कळलंच नाही. तेव्हा लक्षात आलं की सावली ती तर आपुली. आता मोठं झाल्यावर कळतं की मनुष्य जेव्हा देवाला प्रिय होतो ना, तेव्हा काहीही सोडून जात नाही, अगदी सावली देखील. तेव्हा परत जाणवलं, सावली ही खरी आपुली. सावली कधी पुढे असते, कधी मागे, म्हणजे कधी पाठ राखील तर कधी दिशा दाखवणार. प्रसंगानुरूप ती तिचं कार्य बजावते हे जाणवलं. कधी रस्ता दाखवत दिग्दर्शक होते, तर कधी आपल्या मागून निमूटपणे येते. आणि जेव्हा ती आपल्या बाजूला पडते ना, म्हणजे बाजूला आपल्या सावली असते ना, तेव्हा मला काय वाटतं माहितीये की आपल्यालाच आपल्याविषयी अनेक संभ्रम असतात की मी कशी आहे, काय आहे आणि मला नेमकं काय करायचंय. तर हे सगळे संभ्रम तेव्हा ती दूर करते. परत जाणवलं, सावली ही खरी आपुली. मग जाणवलं की सावली कधी मोठी होते, कधी लहान. मनात जेव्हा अहंकार निर्माण होतो ना, स्वतःविषयी फाजील आणि फिजूल प्रेम वाटू लागतं ना, तेव्हा ती सावली लहान जाणवते आणि तीच माणसाला जमिनीवर आणते. त्या उलट जेव्हा स्वतःविषयीचा आत्मविश्वास डळमळीत होतो, आपण कोणीच नाही या वाटण्याच्या रेषेवर येतो, तेव्हा ती मोठी होऊन धीर घेते. म्हणजे खरंच सावली ही खरी आपुली. सावलीच्या अनेक समानार्थी शब्दातून 2 समानार्थी आलेले शब्द म्हणजे छाया आणि पडछाया. छाया हा शब्द मला नेहमी सुखाला, तर पडछाया नेहमी दुःखाला रिप्रेझेंट करतो असं वाटतं. एकाच नाण्याच्या 2 बाजू. आयुष्यात ह्या दोन्ही बाजू मृत्यूपर्यंत साथ देतात, जशी सावली आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. परत म्हणावंसं वाटतं, सावली ही तर खरी आपुली. वड, पिंपळ, चिंच, आंबा, कडुनिंब, बदाम, फणस, करंज
अशी अनेक झाडं सगळ्या सजीवांना सावली देतात, त्यांची मन शरीर शांत करतात. केवढं हे मोठं काम, पण कुठेही गाजाबाजा नाही, आत्मप्रौढी नाही. हे खरं दान, हे खरं पुण्य. ह्याला संजीवनी म्हणणंच योग्य राहील. परत मनात आलं, प्रेमाची सावली ही खरी आपुली. सावलीकडे भेदभाव नाही. ह्या व्यक्तीकडे मी असेल, हिच्याकडे मी नसेल, असं मुळीच नाही. इतका समभाव आणि इतकी सर्व समावेशकता जिच्याकडे आहे, तिला गडद तरी कसं म्हणायचं? हळूहळू आयुष्य पुढे जातं. काही सखे सोबती आपली साथ सोडतात, पण ही अगदी खंबीरपणे, शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता आपल्या मागे किंवा पुढे एखाद्या सावलीसारखी उभी राहते. बघा ना, मला लिहिताना देखील सावलीला उपमा देखील सावलीचीच द्यावीशी वाटली. अशी ही सावली सगळ्यांनाच पावली, म्हणून तर ती आहे आपली. खरंच खूप सुंदर. तुमच्या कवितेतून आज सावलीचा एक वेगळा दृष्टिकोन समजला आणि खूप विचार करायला लावणारी कविता होती की सावलीच्या किती छटा असू शकतात. तुमच्या शब्दांमध्ये शांतपणा होता, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या भावना दडल्या होत्या थँक्यू. आणि हे ऐकून खूप छान वाटलं. थँक्यू. आपण पुढच्या सादरीकरणाकडे जाऊयात. जान्हवी ताई. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो, आवाज येतोय तुमचा. ओके. माझ्या कवितेचं नाव आहे सावली. कधी समोर, कधी पाठीमागे, कधी लांब लचक, कधी पायाजवळ छोटीशी. कधी समोर, कधी पाठीमागे, कधी लांब लचक, कधी पायाजवळ छोटीशी. कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला. आयुष्यभर माझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या, आयुष्यभर माझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या, माझ्या बरोबर असूनही कधीही अडसर न झालेल्या सावलीला. आयुष्यभर माझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या आणि माझ्या बरोबर असूनही कधीही अडसर न ठरलेल्या सावलीला किती सहज दुर्लक्षित केले मी. तिच्या अस्तित्वाचा उहापोह बुद्धी प्रामाण्यवादावर झाला तेवढा. तिच्या अस्तित्वाचा उहापोह बुद्धी प्रामाण्यवादावर झाला तेवढा. होय, मागे वळून पाहताना आज कळतंय, मागे वळून पाहताना आज कळतंय, मी असूनही जेव्हा ती नसते, मी असूनही जेव्हा ती नसते तेव्हा कुठे असते ती. माथ्यावर सूर्य आला, माथ्यावर सूर्य आला की घाबरून घट्ट मिठी मागते मला. माथ्यावर सूर्य आला की घाबरून घट्ट मिठी मागते मला. अंधार पडू लागला, अंधार पडू लागला की कडकडून मिठी मारते मी तिला. कडकडून मिठी मारते मी तिला. कधी समोर, कधी पाठीमागे, कधी लांब लचक, कधी पायाजवळ छोटीशी, कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला सावली. धन्यवाद. खरंच अप्रतिम. तुम्ही सावली फक्त कविता नाही तर एक अनुभव मांडला. मी असं ऐकलं होतं की प्रत्येक वेळी कवितेतले शब्द तर मोठे असतातच, पण काही वेळेला त्याच्या मागचा अनुभव आणि त्याच्या मागच्या भावना अजूनही मोठ्या असतात. ते तुमच्या कवितेतून जाणवलं. शब्द तर संपले, पण तुमची कविता अजूनही लक्षात राहिलीये, मनात राहिलीये. धन्यवाद. खूप छान. थँक्यू. आपण पुढच्या सादरीकरणाकडे जाऊयात. नेहाताई. ओके. माझे आई वडील, माझी सावली. जग माझी साथ सोडेल, पण माझी सावली माझी साथ कधीच सोडणार नाही. अगदी सावलीसारखी बरोबर असते सदा माझ्या, माझी प्रिय आई. तिच्या छत्रछायेखालीच मी निसते, तिच्या प्रेमळ अमृताच्या थेंबातच मी चिंब भिजते. ती एका झाडाप्रमाणे देते मला छाया, अशी लावते माझी आई मला अनोखी माया. काही त्रास झाला तर मी तिच्या सावलीत निवांत झोपते, तिच्या थंडगार शीतल छायेत
अजून खिलते माझ्या जीवनाचे रोपटे. प्रिय आई, अशीच तू माझ्या बरोबर सदा राहा आणि गंगा बनून तू माझ्या हृदयातून सदा वाहा. तू आणि माझ्या जीवनाची खरी कथा करून तुझे उपकार ग आई मी कधी कसे विसरू. तू तुझ्या महिने ठेवले सुखरूप, मला जन्म देताना झाल्या, पण तरीही तू मला जगात आणलेस आणि माझ्याशी अतूट रेशीम बंधाचे धागे विणलेस. तुझ्या छत्रछायेत मी सदा आनंदी आहे. मला नाही कसलाही त्रास. थंडी दळे व पाऊस यातही घेते मी तुझ्या सावलीमुळे निवांत श्वास. प्रत्येक वादळात ही झाडाची सावलीच मला वाचविते आणि ही सुंदर शीतल सावलीच माझ्या मनात धैर्य आणि आशा रुजविते. मला माहित आहे माझ्या जीवनाचे पाखरू निळ्याभर आभाळात विस्तार करून पुन्हा तुझ्याकडेच येणार आणि तू मला तुझ्या पंखाच्या सावलीत सदा सुखरूप घेणार. आईसारखी दैवत लाभायला लाख पुण्य करावी लागतात, तेव्हा छाया सावली देणारे प्रेमळ लाभावे लागतात. जेव्हा हे स्वार्थी जग तुमच्याकडनं सगळं स्वार्थापोटी खेचून घेते, तेव्हा तुमच्या जगात कुणी उरत नाही ना, तेव्हा ही सावली तुम्हाला छाया देते. ही सावली देणारी झाडच आहेत जीवनदायिनी व तुमच्या खऱ्या हृदयाचा ठोका. त्यामुळे ही सावली देणारी झाडं कधीच तोडू नका, कारण ही जीवनात योग्य मार्गदर्शन तुटली तर तुम्हाला भस्मसात करेल व या जगाला तुम्ही तोंड देऊ शकणार नाही आणि मागे फक्त तुमचाच भस्म उरेल. थँक्यू. खरंच खूप छान. प्रत्येकासाठी जसं मी म्हणालं सावली वेगवेगळी असते, पण ज्यांच्यासाठी आई बाबा किंवा आई बाप ही सावली असतील ते आयुष्यात कधीच एकटे पडू शकत नाहीत. जसं आपण उन्हात जात असतो तेव्हा झाडाची सावली त्या झळाया कमी करते, तसं आयुष्यातल्या झळया कमी करण्यासाठी आई बाबांची सावली ही खूप गरजेची असते. हे नेहाताईंच्या कवितेतून आपल्याला समजलं. खूप छान सादरीकरण होतं. धन्यवाद. आपण पुढच्या सादरीकरणाकडे जाऊयात. स्वातीताई आहेत का? वीणाताई आहे मी. हो, आवाज येतोय तुमचा. येतोय ना? ओके ओके. सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. खूप छान छान कविता आतापर्यंत ऐकल्या मी. आता खूप बरं वाटलं. मी पण सावली याविषयीच कविता लिहिलेली आहे. उन्हातील वेदना सावलीत शमतात, जेव्हा जेव्हा अनेक जीव उन्हात काम करून दमतात. दिवसभर उन्हात राहून झाड मात्र दमत नाही. दिवसभर उन्हात राहून झाड मात्र दमत नाही. थकल्या भागल्या जीवा सावली दिल्याशिवाय राहत नाही. थकल्या भागल्या जीवा सावली दिल्याशिवाय राहत नाही. झाड फक्त सावली देत नाही, फुलं पानं कळ्या फळं, फुलं पानं कळ्या फुलं सुद्धा स्वतः जवळ ठेवत नाही. कडे कपारी खाचा खळगा प्रतिकूल परिस्थितीही झाड तग धरतात. माणसाला मात्र अनुकूल गोष्टी सतत काहीतरी देतच राहतात. आपली सावली पण काळवेळ बघून आपली साथ सोडून देते. आपण बघतो की दिवस असला की सावली असते, बरोबर रात्र झाली की ती निघून जाते. आपली सावली पण काळवेळ बघून आपली साथ सोडून देते, पण झाडाची सावली मात्र प्राणी मात्रांना नेहमीच वरदान ठरते. पण झाडाची सावली मात्र प्राणी मात्रांना नेहमीच वरदान ठरते. धन्यवाद. खूप छान, खूप छान. खरंच झाडाची सावली आपलं फक्त उन्हापासून संरक्षण करत नाही, तर ती आपल्याला निसर्गाच्या निस्वार्थीपणाचं एक उदाहरण दाखवते. हे तुमच्या कवितेतून समजलं. कदाचित झाडाची खरी ओळख हीच आहे की निस्वार्थीपणाने दुसऱ्यांवरती प्रेम करा, दुसऱ्यांना सावली द्या, दुसऱ्यांचा आधार बना.
खरंच तुम्ही हे खूप छान प्रकारे मांडलत. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सीमाताई आहेत का? मेहंदी आहे? हो आहे मी. सीमाताई, हा. My God. तुमचा आवाज येतोय. हॅलो. एक मिनिट, हा 1 मिनिट. फक्त 1 सेकंद. ये. हो, हो, हो. सावली. नमस्कार. माझं नाव सीमा खान शेख. मी मुंबईहून आहे. आमची होस्ट आजची खूप छान आहे केतकीताई. माझा आवाज येतोय सगळ्यांकडे? हो, 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 येतोय. हो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. माझ्याही कवितेचं शीर्षक आहे सावली. काय लिहावं आज सकाळपर्यंत सुचतच नव्हतं. पण आता सुचलं आणि ते पूर्णही केलं. धन्यवाद मला सादरीकरणाचा मान दिल्याबद्दल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सावली. पारंब्या वडाच्या पुन्हा रुजल्या अन झाली गर्दराई. पारंब्या वडाच्या पुन्हा रुजल्या अन झाली गर्दराई. सावलीत तिच्या निजली श्रमिकांची टोळी. किलबिल करती पाखरे फांद्यांवरती आणि पारंब्यांचा झोपाळा बनवून शाळकरी मुले लटकती अन तरुणी आनंद घेती. मध्यभागी गावच्या कधी काळी असे एक पुरातन झाड वडाचे. मध्यभागी गावच्या कधी काळी असे एक पुरातन झाड वडाचे. खाली त्याच्या बांधला जाई पार. पंचायत भरली जाई आणि वेळी अवेळी वयोवृद्धांची मैफिल रंगे गप्पांची. गुणधर्म वडाचे सर्व जनमानसा ठाऊक नाही. गुणधर्म वडाचे सर्व जनमानसा ठाऊक नाही. तरीही जपणूक संस्कृतीची होई. वटसावित्रीचा वसा घेऊन सवाशणी पूजून 7 फेरे घालती. आज हा ठेवा जपण्याचा घेऊया वसा. शुभारंभ करूया कॉन्क्रीटच्या वनात सावलीसाठी. एक रोप वडाचे लावून, एक रोप वडाचे लावून. धन्यवाद. तुम्ही खरंच शेवटी खूप चांगला संदेश दिला की आपण सगळ्यांनी एक तरी रोप लावूया. तर आज सावली हा विषय आहे, तर त्या मानाने आपण सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे ठरवूया आणि खरोखरच सगळ्यांनी एक रोप लावूया. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण होतं. धन्यवाद. खूप आवडलं. धन्यवाद. धन्यवाद. आपण धन्यवाद. पुढच्या कवितेकडे वळूयात. मेहंदी आहे का? मेहंदी. हो, एक मिनिट. तर नमस्कार, धन्यवाद सृष्टी. आज मी पहिल्यांदाच हा प्लॅटफॉर्म वरती जॉईन केलंय, तर खूप छान वाटलं कविता सुंदर ऐकून. आणि तर जेव्हा मला कळलं की सावली ही थीम आहे, तर माझ्या डोक्यात पहिल्यांदा विचार आला की सावली म्हणजे फक्त उन्हामुळे पडते किंवा ती सावली नाही, तर माझा सावलीकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे वडील मला माझी सावली वाटतात. सावलीप्रमाणे ते माझ्या नेहमी सोबत असतात. आणि लहानपणापासून मला म्हणायचे की तू अगदी तुझ्या सारखी दिसते, वडिलांवर गेली आणि जणू काही तू बापाची सावली आहेस, असा उपमा मला मिळायच्या. आणि त्यामुळे ज्या बापाची आपण सावली आहोत, त्या बापाला समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी ही कविता लिहिली आहे. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे मला कळलेला बाप. कदाचित शीर्षक चुकलंय माझं. बाप कधी कुणाला कळतो का? कळत असेलही कदाचित, पण शब्दांच्या चौकटीत तो बसतो का? बऱ्याच कवींनी बाप कागदावर उतरवला, पण कवीच्या कल्पनेतला बाप मला कधी कळलाच नाही.
काहींना घामाच्या रक्तात तर काहींना रक्ताच्या पाण्यात त्याची सावली दिसली. पण मला मात्र माझ्या बापाची सावली जरा वेगळीच भावली. शेतात राबणारा आणि गरिबीत बुजलेला बाप प्रत्येकाने शब्दात पकडला. पण मला मात्र तो विचारांच्या श्रीमंतीत आणि सुखाच्या गर्दीत सापडला. अशिक्षित, अडाणी, कठोर तरी हळवा बाप साऱ्यांनी मांडला. पण आयुष्याचं गणित आणि दुःखाचा इतिहास चोखपणे करणारा माझा बाप मला नेहमीच श्रेष्ठ वाटला. मला माझा बाप जरा वेगळाच भावला. तुटलेली चप्पल आणि मळलेले कपडे घालणारा बाप कवी लोकांना दिसला. पण मला माझ्यासाठी जबाबदारीची भरजरी शाल पांघरणारा बाप शुक्रताऱ्यापेक्षाही तेजस्वी वाटला. मला माझा बाप जरा वेगळाच भावला. भालेरावांच्या कवितेतला शेतकरी बाप अवघ्या जगाचा पोशिंदा झाला. पण मला तोच कष्टकरी बाप कधी टेबल खुर्चीत तर कधी भट्टीवर मजुरी करतानाही दिसला. तेव्हा कुटुंबासाठी झटणारा प्रत्येक बाप मला आईच्या माये एवढाच निस्वार्थी वाटला. मला माझा बाप जरा वेगळाच भावला. संकटांना हताश झालेला, निराशेच्या गर्तेत सापडलेला बाप अगदी सिनेमांनीही टिपला. पण मला मात्र तो वादळाला गुंडाळून त्यावर आशेचे पूल बांधताना दिसला. मला माझा बाप जरा वेगळाच भावला. पोरांनी त्यांचा बाप भावनेच्या गाठोडेला कठोरतेची शिदोरी बांधताना दिसला. पण मला मात्र तो पाठवणीच्या उंबरट्यावर रडताना घावला. कष्टाने कुडलेल्या आणि जबाबदारीने वाकलेल्या बापापुढे मला माझ्या पंखात बळ देणारा आणि कौतुकाने मला डोक्यावर घेणारा बाप जास्त बलवान वाटला. मला माझा बाप जरा वेगळाच भावला. ना गरिबीच्या आगीत, ना श्रीमंतीच्या फुफाट्यात, पण या जगाच्या दुनियादारीत स्वतःचा तोल सांभाळणारा आणि माझ्या मागे सावलीप्रमाणे उभा राहणारा माझा बाप हा मला वेगळाच भावला. या बापाची ताकद ना कधी कुणा कळली, ना त्याची सावली कधी कुणा कळली, ना कधी कुणा कळली. धन्यवाद. खूप छान मेहंदी. म्हणतात ना, वडिलांची सावली उन्हात उभं राहिल्यावरच कळते. वडिलांची सावली उन्हात उभं राहिल्यावरच कळते आणि त्यांच्या कष्टाची किंमत स्वतः जबाबदाऱ्या पेलायला लागल्यावरच कळते. तुझ्या कवितेनी वडिलांच्या सावलीची किंमत काय असते हे दाखवून दिलं. काही नाती मावत नाहीत, ती शब्दांमध्ये मावता येत नाहीत, तरी सुद्धा तू वडिलांची सावली एका कवितेमधून दाखवून दिलीस आणि खरंच तुझ्या दृष्टिकोनाला खूप छान कविता सादर केलीस. मला शब्दच फुटत नाहीयेत की काय बोलू. धन्यवाद खूप सृष्टी. छान, खूप छान. मेहंदी आणि Thank you. तुझं शब्दच नाही, तुझं प्रेझेंटेशन पण खूप चांगलं आहे. तुझं सादरीकरण पण खूप चांगलं आहे आणि तू आज हो. पहिल्यांदाच बोलपटला आली असं हो. आम्ही खूप स्वागत. आणि असेच लिहित राहा आणि असंच सादर करत राहा कुठल्या ना कुठल्या तरी प्लॅटफॉर्म वरती. हो, हो. नक्कीच. नक्कीच. खूप खूप धन्यवाद या प्लॅटफॉर्मचे मला सादरीकरणाला एक नवीन जागा मिळाली. धन्यवाद. स्वातीताई आहेत का? कीर्ती आहे, मला वाटतं कीर्तीला घेऊ शकतो. हो. कीर्तीताई? हो हो, मी सांगते, एक मिनिट. हा, माझा आवाज येतोय क्लिअर? हो हो. हो, येत आहे. आवाज येतो? हो. हा, हे माझं पहिल्यांदाच ऑनलाईन ओपन माईक आहे मराठीमध्ये आणि माझी पहिलीच मराठी कविता आहे, तर मला सांभाळून घ्या. हो हो, नक्कीच. बिनधास्त सादर कर. ऊन लागलं तरी चालेल, तू माझ्या सोबत आहेस. तू माझी सावली आहेस, जी मला कधीच सोडत नाही. मी हसली तरी तू
हसते. मी रडली तरी तू जवळ घेतेस. भांडलो तरी परत एक होतो. कारण आपली मैत्री खरी आहे. तू फक्त मैत्रीण नाही, तू माझी सगळ्यात जवळची सावली आहे. जग जग दूर गेलं तरी तू माझ्यासोबत राहशील. मैत्री म्हणजे तूच माझी सावली आहे. थँक्यू. कीर्तीचं हे पहिलंच सादरीकरण होतं. तर फर्स्ट सादरीकरणासाठी तिचे खूप खूप अभिनंदन. आणि खरंच तू छान कविता म्हणालीस. त्याबद्दल तुझे धन्यवाद. आता आपण सावलीच्या आणखीन एका रूपाला जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. पार्टिसिपेंट्स मधून कोणाला कविता सादर करायची आहे का? विषय बंधनकारक नाही. कोणत्या दुसऱ्या विषयावरती कविता सादरीकरण करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. पार्टिसिपंट किंवा ऑडियन्स मधून पण. ऑडियन्स मधून देखील कोणाला काही सादरीकरण करायचे असेल तरी करू शकता. हॅलो. या सावली या विषयावर एक यशवंत दत्तांची कविता आहे माझ्याकडे. हो. वाचली तर चालेल का? हे स्वरचित असेल तर जास्ती चांगलं. जर स्वरचित कोणाकडे असेल तर आधी प्राधान्य देऊ. हा चालेल ना. जर म्हणजे सगळे संपले आणि वेळ असेल तर मग आपण एक ती बघू शकतो. म्हणजे असं असेल तर. ओके. थँक्यू. हो. चला कोणीतरी काहीतरी विषय सुचवा. तोपर्यंत मीच माझी एक सावलीवरची कविता सादर करते. तर सावलीवरती मी 7वी-8वीत असताना लिहिलं होतं पहिल्यांदा. तर ती कविता आज मी तुमच्या पुढे सादर करते. लहानपणी वाटायचं सावली म्हणजे आपल्या मागं धावणारी ती काळी आकृती. ऊन बदललं की तिचा आकार बदलायचा आणि मला तेव्हा वाटायचं की सावली एवढीच असते. पण मोठं झाल्यावर कळलं सावल्या तर जमिनीवर नसतातच. त्या कधी कधी माणसांमध्येही असतात. आई जिच्या पदराखाली जगातलं पहिलं सुरक्षित आभाळ आपल्याला मिळतं, ती एक सावली असते. बाबा ज्यांच्या खांद्यावर बसून आपल्याला जग दिसायला लागतं, ती एक सावली असते. नंतर मोठं झाल्यावर मित्र-मैत्रिणी मिळाली. मित्र प्रत्येक वेळी म्हणतो की मी आहे ना. मैत्रीण प्रत्येक वेळी म्हणते की मी आहे ना. एवढंच म्हणतो आणि एका क्षणात आपल्या आयुष्यातलं ऊन कमी करतो. तीही एक सावलीच असते. नंतर गुरु जे आपला हात धरतात आणि आपल्याला दिशा दाखवतात. एक दिवस जाणवलं माणूस मोठा होत नाही. माणूस फक्त मोठा होत नाही तर त्याला आयुष्यामध्ये सावल्या मिळत जातात. तो खरं तर मोठा तेव्हा होतो जेव्हा त्याच्या सावल्यांचं विश्व वाढत जातं. शेवटच्या ओळी ऊन सगळ्यांच्याच वाट्याला येतं पण नशिबवान ते असतात ज्यांच्या आयुष्यात एखाद्या माणसाची सावली येते. त्यामुळे आपणही दुसऱ्यांच्या आयुष्यातली सावली बना आणि आपल्याही आयुष्यातल्या सावल्या वाढवा माणसांच्या रूपाने. धन्यवाद. कोणाला पार्टिसिपेंट्स मधून काही सादर करायचं असेल तर तुम्ही स्वरचित कोणतीही कविता सांगू शकता. कोणाला काही सादर करायचं माझ्याकडे 2 अनाउन्समेंट आहेत बोलपटसाठी. बोलपटचा अजून एक आम्ही ऑफलाईन ओपन माईक घेऊन येत आहोत. तो ह्यावेळेला 19 जूनला होईल. म्हणजे 19 जुलैला रविवारी सेम व्हेन्यूमध्ये जो आपला परवाचा ओपन माईक झाला होता बोल स्टुडिओज अंधेरीला. तर तुम्ही मुंबईत असाल तर नक्की या. आणि मुंबईत नसाल आणि त्यावेळेला मुंबईत यायला जमलं तर खूपच उत्तम आहे. आम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला खूप आवडेल. अजून एक कथैया म्हणून एक कार्यक्रम सुरू केलाय स्टोरी टेलिंगसाठी. मराठी स्टोरी टेलिंग फक्त. त्यासाठी 28 तारखेला होईल. 28 जुलै मंगळवारी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी. सो त्यालाही जरूर या. तो ऑनलाईन आहे. आणि 19 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो ऑफलाईन आहे, लाईव्ह आहे. आणि
बस 2च अनाउन्समेंट आहे, तर तुम्ही नक्की ज्यांना शक्य आहे प्लीज या. आम्ही तुमच्या आतुरतेने वाट पाहत असतो. आणि अजून कोणाकडे काही सादरीकरण असेल तर प्लीज करा. फक्त स्वरचित असू द्या, मराठीत असू द्या, कारण हा कार्यक्रम आम्ही रेकॉर्ड करतो आणि युट्यूबवरही टाकतो. सध्या तुम्ही कोणाचं दुसऱ्याचं वाचलं आणि कधी ऑब्जेक्शन असेल तर कॉपीराईटचे खूप इश्यूज आजकाल होतात, आपण बघत असतो. सो फक्त वाचणं किंवा दुसऱ्यांची कविता, गाणं म्हणणं टाळा. स्वतःचं लिहिलेलं असेल, विषयाला धरून असेल तरीही चालेल. आणि तुम्हाला काही सांगायचं आम्हाला ऐकायला आवडेलच. जर सगळ्यांचं सादर करून झालं असेल तर आपण इथेच थांबूया. आणि 4 तारखेला ग्रुपवरती 4 तारखेच्या 4 वेळा असतीलच, तेव्हा भेटूया परत. सृष्टी, तुला अजून काही सादर करायचं असेल तर आता थँक्यू बोलून आय थिंक वी कॅन एंड द कॉल. कोणाला काही सादर करायचं असेल तर करू शकता, नाहीतर आपण थांबूया. ओके. तर आज आपण जसं ठरवलं होतं तसं सावलीच्या नवीन नवीन छटा अनुभवल्या. जान्हवीताईंनी, अश्विनीताईंनी, वीणाताईंनी, सीमाताईंनी, सर्वांनीच, मेहंदीनी, काहींनी आई वडिलांवरती कविता केली, नेहाताईंनी, तर काहींनी सावली झाडातून कशी मिळू शकते हे सांगितलं, काहींनी आठवणीतून सांगितलं, काहींनी माणसांमधून सांगितलं, काहींनी नात्यांमधून सांगितलं, तर काहींनी स्वतःच्या मनामधून सांगितलं. प्रत्येक कलाकाराने आपल्या सुंदर शब्दांनी आजची संध्याकाळ खूप चांगली केली. त्याबद्दल सर्व कलाकारांचे, सर्व कवींचे मनापासून आभार. आता पुन्हा बोलपटच्या कार्यक्रमाला भेटूयाच. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा आणि महत्वाचं म्हणजे शब्दांवर प्रेम करत राहा. थँक्यू सृष्टी, तुझं पण. आणि सगळे जे आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.